एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष राज्य करताना औरंग्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं, त्या काँग्रेस पक्षाला याच राज्यामधून हद्दपार केलं, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र केला। त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून फडणवीसांच्या विरोधात बोललं पाहिजे। यासाठी काँग्रेस पक्षानं दिल्लीवरून हर्षवर्धन सपकाळ यांना जबाबदारी दिली आणि तुम्ही संघटनात्मक काम करू नका, पण रोज फडणवीस साहेबांच्या विरोधात बोला। आता गंमत बघा, नाना पटोले यांना बाजूला केलं आणि या राज्यामध्ये सपकाळ यांच्यावर काँग्रेस पक्षानं प्रदेशाध्यक्षाची धुरा दिली। आता सपकाळांचा स्वभाव कसा आहे? लहान लेकरासारखा आहे। त्यांना स्वतःची बुद्धी नाही, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्लीची मर्जी राखण्यासाठी या ठिकाणी ते बेताल बडबड करतात। काल जशी त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना औरंग्याच्या कारभारासारखा त्यांचा कारभार असं म्हणणं, मला वाटतं हे अतिशय बालिशपणाचं अशोभनीय वक्तव्य आहे आणि त्यांनी कितीही जोरदार वक्तव्य केले तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर कधीच बसणार नाही, कारण तुम्हाला महाराष्ट्र मुक्त करून टाकले। तुम्ही बेताल बडबड करा, मनोरंजन होईल आणि माध्यमाला फक्त एक दिवसासाठी तुमचं स्टेटमेंट मिळेल, यापेक्षा दुसरं काही नाही।